रस्त्याच्या कडेला पडीत जमिनीत सहज उगवणारी पण लक्षवेधी वनस्पती, पिवळी फुले आणि हिरव्या पांढऱ्या शिरा असलेली पाने ही खास ओळख असणारा म्हणजेच पिवळा धोत्रा. मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये. याचं शास्त्रीय नाव ॲर्जिमोन मेक्झिकाना असं आहे. त्याला सत्यनाशी सुद्धा म्हटलं जातं. हे वार्षिक काटेरी तण आहे. याचा खोड हिरवा आणि त्यावर ठिकठिकाणी काटे असतात. पाने देठरहित, खोडाला अर्धवट कवच घेणारी, खोल खाचा असलेली आणि पांढऱ्या शिरांनी जाळीदार दिसतात. फुल तेजस्वी पिवळी, पाकळ्या रेशमी आणि मध्यभागी केशरी तपकिरी पुंकेसर दिसतात. फळ काटेरी शेंगांसारखे कॅप्सूल असून आत लहान काडसर बिया असतात. या वनस्पतीतून पिवळसर दूध बाहेर पडतो, जो वैशिष्ट्यपूर्ण आहे. औषधीदृष्ट्या पारंपरिक वैद्यकात संपूर्ण वनस्पतीचा उपयोग आढळतो. पानांचा काळा आणि पेस्ट व दुग्धरस जखम, खरूज, दाह आणि त्वचा विकारावर बाह्यपणे लावतात. मुळांची पेस्ट वेदनाशामक असल्याने कीटक दंशावर लावतात. तसेच पानखोळाच्या अर्कांना अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल प्रॉपर्टीज असल्याचे अभ्यासात सुचवले आहे. बिया विषारी असून मनुष्य व जनावरांसाठी हानिकारक आहेत. बियात असलेल्या तेलाला अर्जिमोन तेल म्हणतात. ते विषारी ठरू शकते आणि खाद्य म्हणून कधीही वापरू नये. मस्टर्ड ऑइलमध्ये भेसळ झाल्यास एपिडेमिक ड्रॉप्सीसारख्या तक्रारी उद्भवू शकतात. म्हणून अंतर्गत सेवन टाळावे आणि औषधी उपयोग केवळ बाह्य, स्थानिक व अल्प मात्रेत अनुभवी मार्गदर्शनाखालीच घ्यावे. धन्यवाद.